रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। गुरुपौर्णिमेला गुरु उपासना कशी करावी, कोणाची करावी आणि कधी करावी या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत। आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा तसेच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात। यंदा 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे। धर्मग्रंथात गुरुला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आला आहे। त्यामुळे या दिवशी गुरुची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे। हा दिवस महर्षी वेदव्यास यांना समर्पित आहे आणि या दिवशी देवगुरु बृहस्पती यांचीही पूजा केली जाते। ती पूजा आपण करूच, पण त्याबरोबर ज्या चुका टाळल्या पाहिजेत त्या आज आपण बघणार आहोत। शास्त्रानुसार शिष्याने कधीही गुरुच्या बरोबरीने आसनावर बसू नये। गुरुचा दर्जा देवाच्याही वरचा आहे, त्यामुळे नेहमी गुरुच्या पायापाशी बसावे। तसे न करणे हा गुरुचा तसेच ईश्वराचा अवमानही आहे, जेणेकरून तुम्ही नेहमी नम्र राहाल। गुरुचा अपमान कधीही करू नका। एखादी गोष्ट पटली नाही तर त्यावर चिंतन करा, परंतु गुरुच्या शब्दाचे उल्लंघन करू नका। गुरुसमोर आपली संपत्ती आणि समृद्धी प्रसिद्धीचे प्रदर्शन करू नका। जे मिळाले आहे ते त्यांच्या कृपेने मिळाले आहे हे लक्षात ठेवा। गुरुच्या भाषणातील प्रत्येक शब्द तुमच्या सर्व संपत्तीवर भारी आहे। त्याच्या ज्ञानाची परतफेड कधीच होऊ शकत नाही। गुरूंशी कधीही खोटे बोलू नका। त्यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहा, कारण तेच आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवणारे आहेत हे लक्षात ठेवा। गुरु कुणाला म्हणावे? आपले माता, पिता, शिक्षक, पुस्तक, समाज, अनुभव, निसर्ग हे आपले गुरु आहेत। त्यांच्याकडूनच पदोपदी आपण शिकतच असतो। पण त्याचबरोबर दत्तगुरु हे तर परात्पर गुरु आहेत, जे आपल्याला भवसागर पार करण्याचा मार्ग दाखवतात। म्हणूनच दत्तचरणी देखील आराधना करावी। गुरुपौर्णिमेला गुरुची पूजा कशी करावी जाणून घेऊया। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला उच्च आसनावर बसवावे, त्याचे पाय पाण्याने धुवावे आणि स्वच्छ कापडाने पुसावे। त्यानंतर त्याच्या चरणी पिवळी किंवा पांढरी फुले अर्पण करावी। त्यांना फळे, मिठाई, दक्षिणा अर्पण करावी आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।